वाशिम जिल्ह्यात मागील 3 महिन्यापासून अतिवृष्टीने थैमान घातले होते आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं होतं। त्या अनुषंगाने राज्य सरकारने ही मदतीची जाहीर केली आहे। मात्र वाशिम जिल्ह्यातील 3 तालुके हे निवडण्यात आले नाहीत। त्यामुळे अनेक शेतकरी असो या आमदार असो हे पूर्णतः तीव्र नाराजी व्यक्त करत आहे आणि आपला विरोध व्यक्त करत आहे। आजच्या घडीला जो जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी रिसोड मतदारसंघातील आमदार आलेले, तर त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकं दादा काय परिस्थिती होती, काय हे तुमचे तालुके निवडले गेले नाही? विठ्ठल दादा, आपण सगळेजण साक्षीदार आहात। जून महिन्यापासून आपण सगळ्यांनी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुका असेल, मालेगाव तालुका असेल किंवा साही तालुके असतील, या तालुक्यांमध्ये मागच्या 4 महिन्यात जे मोठ्या प्रमाणात कास्तकारांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हे आपण सगळेजण साक्षीदार आहोत। आपल्या सगळ्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्री मोदी सुद्धा 2-2 वेळा आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी पाहणी केलं। आपल्या इथून त्यांनी राज्य शासनाला सगळ्या गोष्टीची अवलोकन करून दिलं। आपल्या इथेच पत्रकार परिषद झाली होती। एवढं झाल्यानंतर सुद्धा 1 महिन्यापूर्वी जे 146 कोटी आपल्या जिल्ह्याला मिळाले त्यामध्ये 6 तालुके बसतात आणि महिन्याभरानंतर विशेष पॅकेज जे जाहीर होतं त्यामध्ये फक्त 3 तालुके बसतात। तर हे कुठेतरी या सगळ्यांच्या जे कारवाई आहे यामध्ये कुठे संशयाची एक वाव निर्माण होत आहे। त्यामुळे मी नक्कीच आपल्याला सांगतो या 3 तालुक्यावर जो अन्याय झालेला आहे तो लवकरात लवकर शासनाने एक दूर करावा, नाहीतर आंदोलनात समोर जावं। नक्कीच आज तुम्ही त्या जी.आर. ची कॉपी आहे ती जाळली आहे, नेमकं त्या शासनाचा निषेध केला। आता शासनाकडून कोणत्या प्रतिनिधींनी तुम्हाला आश्वासन दिलेले आहे? पालकमंत्री महोदयांशी सकाळीच माझं बोलणं झालेलं, ते आपले कृषी मंत्री आहेत आणि ते जागरूक आहेत। त्यांनी आपल्याला आश्वस्त केलेलं आहे की संध्याकाळपर्यंत वेळ द्या, या सगळ्या प्रकरणाची मी चौकशी करणार आहे। पालकमंत्री स्वतः कृषी मंत्री असल्यामुळे अख्ख्या राज्यभराची जबाबदारी त्यांच्यावर आहे। राज्यभरातून त्यांना विचारणं होत आहे की हे असं कसं झालं। आपला अर्धा वाशिम जिल्हा असेल, अख्खा नांदेड जिल्हा असेल, आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले मेहकर आणि लोणार जे आपल्याला लागलेले तालुके आहेत ते सुद्धा वंचित यामध्ये राहिलेले आहेत। त्यामुळे सगळ्या राज्यभरातून त्यांना विचारणा होत असल्यामुळे पालकमंत्र्यांनी आश्वस्त केले की संध्याकाळपर्यंत आपण नक्कीच न्याय देण्याचा प्रयत्न करू। नक्कीच दादा, मला एक सांगा, ऑगस्ट महिन्यात पालकमंत्री आले होते, त्यांनी असे सांगितले होते की जिल्हा जो आहे वाशिमचा हा व्याप्तीला कमी आहे आणि नांदेड हा जिल्हा मोठा असला तरी नुकसानाच्या बाबतीत हा वाशिम जिल्हा सगळ्यात मोठा नंबर 1 ला आहे। तर हीच परिस्थिती आता कुठे दिसून येत नाही। तोच विषय शंकेचा विठ्ठल निर्माण झालेला आहे की 1 महिन्यापूर्वी 6 तालुक्यांना 146 कोटी मंजूर झालेले आहेत। पालकमंत्री महोदय आपल्या इथे येऊन त्यांनी सगळ्या मदतीची माहिती घेऊन जाहीर मदत झाली जी होती 6 तालुक्यांना झाली। मग निकष लावताना 3च तालुके कसे बसतात या गोष्टीवर नक्की शंका निर्माण झालेली आहे। नक्कीच मला एक सांगा, अजून तुम्ही जे आता जे विरोधी पक्षाचे आमदार आहेत तर नेमकं त्याचे मतदारसंघाचं वगळण्यात येतात असा तुमचा अंदाज व्यक्त होते काय? विठ्ठल, आज तरी मला राजकारण या गोष्टीचं कारण प्रत्येक शेतकरी आपल्याला महत्वाचा आहे। आज जरी रिसोड मालेगाव सोबत मंगरुळपीर तालुका म्हणजे अख्खा वाशिम जिल्हा, अर्धा वाशिम जिल्हा यामध्ये आहे, या 3 तालुक्यातले शेतकरी आपल्याला महत्वाचे आहेत। आज संध्याकाळपर्यंत नाही जर मिळाला तर उद्यापासून नक्कीच या गोष्टीचा न्याय आम्ही जाब शासनाला मागणार आहोत। नक्कीच मला सांगा, जुलै महिन्यापासूनच रिसोड तालुका असो, मालेगाव तालुका असं अतिवृष्टीनं थैमान घातलं होतं आणि सर्वात जास्त पाऊस त्या साईडनं होता। सगळ्या लोकांना माहित होतं, नदी नाल्या दुतोडी भरून वाहत होत्या आणि जमिनी खरडून गेल्या। पण आम्ही त्या ठिकाणी अनेक वेळा कव्हरेजसाठी जास्तीत जास्त प्रमाण आम्हाला रिसोड तालुका मिळाला। त्यामुळे आता मला सांगा, आता जर शासनाने याची खरोखरच जर ह्या जर जिल्हा म्हणजे तालुका घेतला नाही विशेष पॅकेज मध्ये, तर आपलं काय परिणाम राहतील? विठ्ठल दादा, आपण शासनाला मायबाप शासन म्हणतो। माय बापाल सगळे लेकरं सारखे असतात, पण आज कुठेतरी आमच्या मनात एक दुभाजाव निर्माण झालेला आहे की शासनानं वागणूक देताना वाशिम जिल्ह्यातील 3 तालुक्यांना वेगळ्या लेकरांचा मान दिला आणि 3 तालुक्यातला सावत्र लेकरांचा मान दिला। पण नक्कीच एक कुठेतरी आम्हाला असं वाटतं की पालकमंत्र्यांना आश्वस्त केल्यामुळे 3 तालुक्यांना नाही मिळालं विठ्ठल दादा, नक्कीच शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून शासनाला जाब विचारणं आपण करणार। हे होते आपल्यासोबत रिसोड मतदारसंघातील आमदार, यांनी सांगितलं की जे शेतकऱ्याला जर न्याय मिळाला नाही तर शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरू। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।